अगदी सुरुवातीपासून तो शेवटपर्यंत सांगितलेला आहे. विश्वकोशाचे जर खंड पाहिले, आता आम्हाला अभ्यासक्रमाला एका नवीन सरळ एक प्रश्न दिलाय, त्यावरचं उत्तर मला नक्की मिळेल. नवीन आम्हाला अभ्यासक्रमाला विश्वकोश आहे, तर मुलांना विश्वकोश शिकवत असताना नेहमी मी ग्रंथालयातला विश्वकोश घेऊन मुलांना दाखवायला वर्गामध्ये जाते. पाठ शिकवत असताना की असा असा हा विश्वकोश असतो. तेव्हा मुलं नेहमी म्हणतात की बाई यातून एखादा विषय शोधायचा म्हणजे समुद्रातून मोती शोधण्यासारखंच आहे. पण त्यातला मुलांना जेव्हा मी त्याची रचना विश्वकोश कसा हाताळायचा याविषयी सांगते, तेव्हा मी मुलांना सांगते की अरे आकार दिल्यानुसार आपल्याला हा विश्वकोश हाताळता येतो. पण मुलांना आकार दिले शब्द समजत नाही, ही शोकांतिका आहे सध्याची आपली सर. आणि ते जेव्हा मी त्यांना इंग्रजीमध्ये सांगते की अल्फाबेटिकल तुम्हाला शोधता येईल, तेव्हा मुलं लागलीच अति आनंदित होतात. मला वाटतं की या विश्वकोशाच्या आजच्या या कार्यशाळेतून निदान आपल्या वर्गामध्ये मुलांना त्या विश्वकोशाचा हाताळण्यासंबंधी किंवा उत्कंठा निर्माण करण्यासंबंधी नक्की आपण वर्गामध्ये वातावरण निर्माण करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे लहानपणी पाठ्यपुस्तकामध्ये असणारे लेखक कवी मला नेहमी असं वाटायचं की ते आपल्यामध्ये नाहीये, ते परग्रहावरून वगैरे आलेले असतील किंवा ते खूपच मोठे मोठे कुठल्या तरी दुसऱ्या देशाचे असतील, ते लिहित असावेत. हे एवढं कसं लिहायला त्यांना जमतं. पण जेव्हा जेव्हा वय वाढत गेलं तेव्हा लक्षात आलं की नाही, आपल्यातलीच माणसं आहेत, आपल्याच मातीतली ही माणसं आहेत, ते लिहित आहेत. आज या कार्यशाळेतून असं लक्षात आलं सर, दोघांच्याही मार्गदर्शनावरून की निदान या कार्यशाळेमधल्या 50% लोकांच्या नोंदी आजच्या कार्यशाळेचं जर गणित जर काय आहे विचारायचं असेल, सांगायचं असेल, तर या कार्यशाळेतल्या 50% लोकांच्या नोंदी आगामी काळामध्ये नक्की होते. आणि आमचे डॉक्टर नरसिंह कदम सर आहेत, योगायोगाने आमच्या उदगीरच्या मातीमध्ये असा गुणधर्म आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आमची माणसं आहेत. साहित्य चळवळीमध्ये तर आमच्याकडे खूप मोठी मोठी माणसं आहेत आणि नक्कीच या विश्वकोशामध्ये सुद्धा आमच्या उदगीरच्या मातीतली नक्की ही माणसं आज जे कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले त्याची बरेच नोंदी आमच्या उदगीरहून सुद्धा होते. आणि 1974 नंतर उदगीरची नोंदच नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. इतके मोठे अभ्यासक आपल्याकडे आहेत. आमच्याकडे डॉक्टर सुधाकर देशमुख यांनी उदगीरचा इतिहास लिहिला. आज प्रत्येक लायब्ररीमध्ये उदगीरचा इतिहास आहे. तर या सगळ्यांमध्ये आपण नक्की पुढच्या काळामध्ये बोलूया. केडाम सर आणि जायदे सरांना म्हणजे खूप मी धन्यवाद देते की आपण खूप छान अशी माहिती आम्हाला दिलेली आहे. तसेच या महाविद्यालयाचे प्राचार्य असतील, डॉक्टर नरसिंह कदम सर असतील, सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते. आणि सरांना पुन्हा एक प्रश्न जो माझा मी सकाळी लिहून दिलेला होता की आमच्यापैकी बरेच जण शिक्षक आहेत, तर शालेय विश्वकोश आणि कुमार विश्वकोश याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला द्यावी. विश्वकोशाची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली प्राथमिक स्वरूपात. मराठी विश्वकोश म्हणजे काय आहे एवढी प्राथमिक माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने मराठी विश्वकोशाचा हा पाठ इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये घेतलेला आहे. दुसरं 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी मला पण सांगितलं मराठी की ज्ञानवर्धन स्पर्धा ही आपण संपूर्ण राज्यभर राबवत आहे. का 9वीचे विद्यार्थी का निवडले, तर 9वीच्या इयत्ता 9वीच्या पाठामध्ये आपल्या विश्वकोशाचा धडा आहे, पाठ आहे. त्यामुळे फक्त 9वीचे विद्यार्थी आपण त्यासाठी ज्ञानवर्धन स्पर्धेसाठी निवडले. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी विश्वकोशामध्ये म्हणजे विश्वकोश सगळ्यांसाठीच आहे, विद्यार्थ्यांसाठीच नाही तर लहानापासून अगदी संशोधकांपर्यंत विश्वकोश आहे. त्यामुळे वेगळं काही मला सांगावं असं वाटत नाही विद्यार्थ्यांना. तुमचा प्रश्न एवढंच उत्तर आहे माझ्याकडे. तुम्हाला काही अपेक्षित आहे का वेगळं? कुमार विश्वकोश हा इयत्ता 8वी 9वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी डोक्यासोबत म्हणजे डोळ्यासमोर ठेवून तो प्रकल्प निवडलेला आहे मराठी कुमार विश्वकोश. याच्यामध्ये 1 ते 12 खंड प्रस्तावित आहेत. त्यापैकी पहिला खंड हा प्रकाशित झालेला आहे पूर्ण कुमार विश्वकोशाचा, ज्याच्यामध्ये जीवसृष्टी आणि पर्यावरण हा भाग घेतलेला आहे. आणि कुमार विश्वकोश हा सर्व विषय संग्रहातून नाही, जसं विश्वकोश आहे. विश्वकोशामध्ये सगळ्या विषयांची माहिती आहे. पण कुमार विश्वकोश हा जो आहे तो एका विषयाला अनुसरून तो प्रकल्प आहे. एक एक विषय
याच्या पुढचे अनेक वेगवेगळे प्रकल्प आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारत आहे, पृथ्वी आणि जग आहे, अनेक विषय असे, म्हणजे एक विषय संग्रह असा हा कुमार विश्वकोश आहे, जो सोप्या भाषेमध्ये सुटसुटीत चित्र चांगले दिलेले, चांगले पुष्ट वापरलेले, जे मुलांना आवडीनं वाचतील मुलं अशा पद्धतीचा तो कुमार विश्वकोश आहे.